कोल्हापुरात इंस्टाग्रामवर बनावट नोटा विक्री करणाऱ्या रील्सचा सुळसुळाट सुरू आहे। 1,00,000 रुपयांना 5 ते 10 लाख बनावट नोटा मिळतील अशी जाहिरात सध्या सुरू आहे। नोटांचं बंडल दाखवत अनेक बनावट नोटा मिळतील अशी जाहिरात सुरू आहे। अधिक पैशाच्या हव्यासानं अनेकांची फसवणूक होण्याची शक्यता आहे। मराठी नाव वापरून मराठी लोकांना टार्गेट करण्याचा हा प्रयत्न आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी कोल्हापूरहून शेखर पाटील आपल्यासोबत जोडलेत। शेखर, आपण पाहतोय धक्कादायक प्रकार आहे। इंस्टाग्रामवर बनावट नोटाची थेट आता विक्री सुरू आहे। रील्सचा या प्रकारच्या सुळसुळाट सुरू आहे। हा संपूर्ण नेमका प्रकार काय? कारण इंस्टाग्रामवरती अनेक रील आपण आजपर्यंत पाहिलेले आहेत, मात्र याच इंस्टाग्रामच्या रीलचा वापर आता बनावट नोटा विक्री करण्याचा प्रयत्न जो आहे तो सुरू झालेला आहे। खरं तर त्याचा वापरच सुरू झालाय म्हणावं लागेल, कारण अनेक असे इंस्टाग्रामवरचे अकाउंट आहेत त्यावरती अशा पद्धतीच्या बनावट नोटा विक्रीसाठी जे आहे ते ठेवण्यात आलेले आहेत। 1,00,000 रुपये खऱ्या नोटा आम्हाला द्या, तुम्हाला 10 लाख रुपयांपर्यंत बनावट नोटा जे आहेत ते आम्ही देऊ, ज्या नोटा ATM मध्ये देखील चालतात, अशा पद्धतीचा दावा देखील या रीलच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे। आपण जर ही रीलची अकाउंट बघितली तर त्या ठिकाणी अनेक मराठी नावं देखील असल्याचं पाहायला मिळते। त्यामुळं निश्चितच ह्या नोटा नेमक्या कुठून आलेल्या आहेत, नेमक्या कुठं तयार होत आहेत, याच्या मागं कोण आहे आणि ही नावं मराठी वापरून मराठी माणसांना या ठिकाणी टार्गेट केलं जाते का? महाराष्ट्रात अशा पद्धतीनं करोडो रुपयांच्या बनावट नोटा ज्या आहेत त्या खपवल्या जात आहेत का? अशा पद्धतीचा शोध जो आहे तो आता पोलिसांनी घेणं गरजेचं आहे। आपण सातत्याने या संदर्भात बातम्या दाखवणार आहोत, कारण अनेक जवळपास 50 ते 60हून अधिक अकाउंट आहेत ज्यावरून अशा पद्धतीच्या नोटा ज्या आहेत त्या ठिकाणी पाहायला मिळतात। अक्षरशः एखादी खोली भरावी इतक्या बनावट नोटा ज्या आहेत त्या ठिकाणी पाहायला मिळतात। त्यामुळे निश्चितच आहे पोलीस प्रशासन या संदर्भात कशा पद्धतीनं पुढच्या हालचाली करणार आहेत, कशा पद्धतीने या लोकांचा शोध घेणार आहे। अशा पद्धतीनं जर इंस्टाग्रामवरती बनावट नोटा खपवण्याचा प्रयत्न होत असेल ते अतिशय गंभीर बाब आहे आणि त्याच नोटा जर चलनामध्ये आल्या तर अनेक बाजारामध्ये जर अशाच बनावट नोटांचा सुळसुळाट खरं तर पाहायला मिळणार आहे। त्यामुळं निश्चितच आहे अशा मोठ्या प्रमाणात बनत असलेल्या बनावट नोटा आणि ज्या इंस्टाग्राम अकाउंटवरून या पब्लिश होत आहेत, ज्या इंस्टाग्रामवरून याची जाहिरात होते, ते अकाउंट देखील त्या ठिकाणी आता पोलिसांनी ट्रेस करणं गरजेचं आहे। त्यामुळे निश्चितच या सगळ्यांच्या अनुषंगानं कशा पद्धतीनं पोलीस प्रशासन आता याची खबरदारी घेणार आहे, संबंधितांपर्यंत पोलीस जे आहेत ते आता पोहोचणार आहेत का, हे देखील पाहणं आता गरजेचं असणार आहे। करण अगदी शेखर सहमत आहे, मात्र यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्या प्रकारे बनावट नोटांची थेट एका प्रकारे रील्सच्या माध्यमातून जाहिरात सुरू आहे, हा नेमका प्रकार उघडकीस कसा आला आणि पोलिसांच्या माध्यमातून यावरती आता सध्या काय कारवाई करण्यात येत आहे? या अकाउंट संदर्भात काही अधिकृत माहिती मिळाली का? कारण ये अकाउंट जर बघितले तर आपण त्यामध्ये 50 ते 60 वेगवेगळे अकाउंट आहेत जे इंस्टाग्रामवरती रील स्क्रोल करत असतानाच अशा पद्धतीचा एक रील माझ्या निदर्शनास आला आणि त्यानंतरच ही जी माहिती आहे ती समोर येताना पाहायला मिळते। त्यामुळे निश्चितच या एका रील नंतर आपण शोध घेतल्यानंतर अनेक रील त्याच्या संदर्भातले समोर आलेले आहेत आणि तेच रील समोर आल्यानंतर याची दाहकता जी आहे ती समोर आली। त्यामुळे निश्चितच पोलीस प्रशासनाने या अशा अकाउंटवरती खरं तर चौकशी करणं गरजेचं आहे। हे अकाउंट नेमकं कुठून चालतं, याच्या मागं नेमकं कोण कोण आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे। आपल्याला जर हे व्हिडिओज मधले आवाज दाखवता आले तर ते देखील दाखवणं गरजेचं आहे। कशा पद्धतीनं ते लोकांसमोर ही जाहिरात करतायत की आम्हाला 1,00,000 रुपये द्या, आम्ही तुम्हाला 10 लाख रुपयेपर्यंत परत देऊ, कुठल्याही पद्धतीने कॉल करू नका, डायरेक्ट आम्हाला येऊन या ठिकाणी भेटा, अशा पद्धतीचं या रीलच्या माध्यमातून सांगितलं जातंय। त्यामुळं अतिशय गंभीर अशी बाब आहे, याकडं सरकारनं गांभीर्यानं पाहणं गरजेचं आहे। जर महाराष्ट्राच्या बाहेरून अशा पद्धतीनं कोणी ही सगळी यंत्रणा चालवत असेल तर त्याकडे देखील गांभीर्यानं पोलीस प्रशासनाला लक्ष देणं गरजेचं आहे। त्यामुळे निश्चितच या सगळ्यांच्या अनुषंगानं पोलीस प्रशासन कशा पद्धतीनं शोध घेणार हे देखील पाहणं गरजेचं आहे। या संदर्भात काय कारवाई केली जाते, कशा प्रकारे आळा घालण्यासाठी प्रयत्न करण्यात येतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।